नमस्कार, चला तर आज आपण बनवणार आहोत 65. काहीतरी माझी खूप इच्छा झाली ती क्रिस्पी खाण्याची, तर त्याच्यामुळे मी आज फ्रीजमध्ये पाहिलं तर एक होतं फ्लावरचा गड्डा. चला म्हणलं आपण बनवूया आज फ्लावर 65. तर आज मी त्याच्यासाठी घेतलेले आहे फ्लावर कट करून छान, आणि याला स्वच्छ धुवायची आहे आपल्याला. त्या छोटे छोटे पीसेस करून स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. त्याच्यामध्ये छोटे जीवाणू असतात, कीटक वगैरे, ते मरून जातात. त्याच्यामुळे थोडंसं 5 मिनिटं त्याच्यावर धुवून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. 5 मिनिटं ठेवलेलं आहे आणि पाणी स्वच्छ धुवून घेतलेले आहे हे व्यवस्थित खळखळ पाण्यामध्ये. आणि आता याच्यावर मला स्टीम करणार आहे मी, तर जेणेकरून आपल्याला मग जर फ्राय केलं तर त्या कच्चं नाही राहणार. तर स्टीम करण्यासाठी बघा ही टाकत आहे मी, आणि ती फक्त 5च मिनिटं आपल्याला स्टीम करायची. एक चांगलीशी वाफ येऊ द्यायची आहे. वाफ जर आली ना म्हणजे ते मऊ पडेल. आणि आता इथं थोडंसं शिजलं की तळताना थोडंसं हे होऊन जाईल, त्याकडे सॉफ्ट छान लागेल ती सुद्धा. तर बघा हे माझं तयार झालेलं आहे. हे थंड होईपर्यंत आपण तर आता मसाला बनवून घेणार आहोत. मसाला बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे मी. मसाला लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर, हळद, गरम मसाला, ही अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी पेस्ट बनवून घेतलेली आहे आपल्याला छान. त्याच्यासाठी घेतलेला आहे 1 वाटी कॉर्नफ्लॉवर, अर्धी वाटी थोडासा तांदळाचं पीठ आणि 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. हे चवीपुरतं मीठ टाकत आहे मी इथे, चवीपुरतं लागेल. आणि आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये एक चमचा टोमॅटो सॉस पण घातला आहे, त्याने थोडीशी छान टेस्ट येते. आणि एक लिंबू पिळणार आहे मी थोड्या वेळानंतर. आणि आपण 2 चमचे तेल टाकलेलं आहे मी इथे. आपण छान याला एक मिक्स करून घेऊया. कोथिंबीर टाकलेली आहे, बारीक चिरून कोथिंबीर टाकलेली आहे. आणि पाणी टाकून आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. छान मिक्स करून घेऊया आपण एकत्र याला. चिकन फिश एकदम क्रिस्पी आणि आपले छान तयार होते. जास्त बॅटर पातळ पण नाही बनवायचं. आणि याच्यामध्ये मी एक लिंबू स्क्वीज केलेला आहे. हाफ लेमन, 2-3 स्पून लेमनचा रस आहे याच्यामध्ये. तर आपण आता हे तळून घेणार आहोत. एकदम आता छान गरम तेल झालेलं आहे. गरम तेल झालं की आपण याला का जास्त पण पीठ नाही लागलं पाहिजे आपल्याला. जे आपण तो बनवलेला आहे ना, आपल्याला 4 स्पून किंवा हाताने पण सोडू शकतो आपण. त्याला बसत नाही आहे जास्त, ते गळून जातं पीठ. म्हणून इथे छान छान पीसेस मी टाकून घेतलेले आहेत. पीसेस बघा छान तळत आहेत. तेलामध्ये जेवढे बसतं तेवढंच टाकून घ्यायचं आहे अगोदर व्यवस्थित मस्त. आणि ह्याला चव पण छान. याला जर बॉईल करून घेतलं ना आपण, याच्यामध्ये ह्याच्या खूप वेळ तळायचे नाही. आणि ह्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर टाकलं त्याच्यामुळे त्याला क्रिस्पीपणा खूप छान येतो. आणि ते दिसायला पण खूप कडक आणि खायला पण कडक लागतात. दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण कडक लागतात. हे पहा आपण आता तळून घेत आहोत छानपैकी. बघा मस्त आहे. अरे वा, मस्त झालेत. आणि दिसायला पण छान. याला पीठ पण जास्त लागलं नाही. आपण जे बॅटर बनवले ना ते खूप लागलेलं नाही. आणि मी दुसरा पण घणा काढून घेत आहे. एक घणा झालेला आहे. वा का बघा, छान प्रकारे असं आपल्या बसून झालं. आणि आतपर्यंत हे शिजलेलं आहे. हे पहा चिकन 65 किती छान. आणि याला मी एक लिंबू, 1-2 मिरच्या आणि कढीपत्ता टाकलेला आहे. थोडंसं फ्राय केलेलं आहे. अरे वा, एकदम मस्त. आणि आतून पण एकदम छान शिजले बघा. एक पाहून घ्या तुम्ही एकदा. बघा एकदम बघा, वाव मस्त झालेलं आहे. आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हे एकदम सोपे आणि साध्या पद्धतीनं बनवलेलं आहे. तुम्हाला जर हे आवडत असेल ना, नक्की लाईक करा. आणि तुम्ही पण बनवा आणि सांगा कसं बनलं ते.